असे आता आमचा पृथ्वीराज पाटील परवा मराठी झाला तेव्हा चांगल्या म्हणजे त्यासाठी आम्ही प्रयत्न सारखा करू त्याला मराठी करायला लोकांच्या हिनं ते झाला मराठी चांगलं खेळला. जय हिंद. माझं नाव हौलदार नारायण सनगर. आज आपण अशा एका पैलवानाजवळ आलेलो आहे की 1980च्या दशकातला नामांकित पैलवान, ज्या पैलवानानं बऱ्याच मल्लांना चितपट केलं पण कधी प्रकाश झोतात न आलेला, वारणेच्या तालमीत सराव केलेला पैलवान, ज्या पैलवानाचं नाव आहे तानाजी ढवळे. एक नामांकित पैलवान आणि गेली 25 वर्ष झालं महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती मैदानाला आवर्जून उपस्थित राहून प्रत्येक पैलवानाचा डाव आणि इतिहास सांगण्याचं कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे तानाजी ढवळे पैलवान यांच्याजवळ आलेलो आहे. त्यांच्याकडून आपण थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही पहिला तुमचा परिचय सांगा. माझं नाव तानाजी शंकर ढवळे, मुक्काम पोस्ट कोलोली, तालुका पन्हाळा. ओके. तुमचं लहानपण म्हणजे तुमचे वडील वगैरे पैलवान होते का? तुम्हाला पैलवानीचा कसा नाद लागला? काय झालं, वडील पैलवान होते, आमचे आजी पैलवान होते असं वडील सांगायचं. बर. मग वडील आमचे शिक्षक. बर. घरात एक पैलवान असावं म्हणून त्यांनी लक्ष दिलं त्यांनी. मग तुम्ही शाळा काय शिकला का? मी 11वी जुनी 11वी पास आहे मी. बर. मग तुम्ही ज्यावेळी तालमीत खेळायला लागला मग तुम्ही 4थी 5वीला वगैरे शाळा कुठे शिकला? लहान असताना लहान शाळा कोल्लीतच. कोल्ली शिकला आणि 8वी नंतर कोतोली. बर. मग कुस्ती या क्षेत्रात तुमची आवड शालेय जीवनापासून झाली का? काय झालं, मी जेव्हा 8वी 9वीला होतो तेव्हा सगळ्या मुलात लहान असल्यामुळं मला मी वाटायला जरा तब्येत व्हावी. मग मला वाटतं 9वी 10वीला गेल्यानंतर मी जरा व्यायाम करायला लागलो. 1 वर्षात मी जवळ त्या ह्याला 10 नंबर 12 नंबरला गेलो खाली, म्हणजे उंचीवर. त्यामुळे कुस्ती आवड लागली मला. त्यामुळे वडील पण काय लक्ष दिलं वडिलांनी सुद्धा. गावातच कुस्ती मी करतो मी. बरोबर. मग तुम्हाला वारणेव कुस्ती खेळायला जाण्याचा योग कसा आला? ते काय झालं, आम्ही पहिलं मठ तालमीत गेलो. मठ तालमीत. बर. तिकडे सातारा वस्ताद, पांडुरंग मुस्तार, नंतर मग वसंत हुजरे, म्हणजे ह्यांच्या हाताखाली मी होतो. गोपाळ पाटील ह्या वेळा आणि बाळू पाटील त्यांच्या हाताखाली मी हे केलं. मग वारणेला तालीम निघाली. वारणेला तालीम निघाल्यानंतर माझी वसंत हुजरे वगैरे छाला म्हणले की मी मठ तालमीत वारणेला गेलो. पण मला एक सांगा, तुम्ही जेव्हा मठ तालमीत होता त्यावेळी तुम्हाला कोण लढत द्यायचं, तेव्हा कोण शिकवायचं? त्यावेळा कसं होतं, राडेसर येतं, पांडुरंग सुधार सातारकर असतात होते काय, मग पांडुरंग सुधार यायचे. बाळू पाटलाला कसं कोण शिकवाय? बाळू पाटलाला लढत देत होती का कोण? बाळू पाटला म्हणजे कसं पुण्याची पैलवान येते त्यावेळा. बाळू पाटलाला लढत द्यायला असायची. बाळू पाटील तुमच्याशी लय मोठे होय. तेव्हा ते म्हणजे मला वाटतं 100 किलो 95-100 किलो वजन होतं. तेव्हा आमचं 52 किलोच्या आसपास होतं. 100 किलो वजन बाळू पाटला. बाळू पाटील कसा खेळायला कुस्ती? कसं आहे, कुस्ती फास्ट. समजा बैठक मारला तर मला वाटतं 1 मिनिटात 100 बैठक मारणार अशी फास्ट बाळू पाटील. सखी वगैरे डाव असे मारले पाहिजे. त्याला एक तब्येत दाटी होती चांगली, दिसायला देखना. त्यांचा इतिहास लय मोठा आहे की बाबा ते रस्त्याने निघाले तर म्हणतात बायका सुद्धा बघायला उभं राहायच्या. पूर्वीचे जे पंजाबवाले होते का, पंजाबवाले सगळे लुंगी वगैरे असायची, नेहरू असं निघाले की ते असा पैलवान घराकडनं येतील तालमीत मुक्काम असायचे. बरोबर. आणि सातारकर वस्ताद आणि त्यांच्यासाठी मस्त स्पेशल ठेवली होती, तालमीतच होती. होय, मस्त झाड काढून त्यांनी वडील तिथे यायचं, वडील दूध देतो. मग बाळू पाटला सगळं तुमचा बोलण्याचा योग आला का त्या कालखंडात? आम्ही लढत वगैरे बसायला असायचं एकत्र. मग काय असं बोलताना कधी आठवण आहे का त्यांची? मी काय विचारतो, ती व्यक्ती आज नाही आहे, बरोबर, माणूस बोलायला चांगला, शांत, हसराच्याला कायम असं असायचं. ओके. त्यावेळेला नामदेव मुळे, हे नामदेव हुजरे, नंतर कृष्णा हुजरे ही तेवढा लढतील असायची. बरोबर. पुण्याची पैलवान. मग तुम्हाला गोपाळ पाटील यांच्याबरोबर खेळण्याचा योग आला का? लढत खेळत आम्ही लहान होतो, ते आम्हाला भेंडाळे की आम्हाला घेतील खेळायला काय. मग ते काय ठेप्या मार कुठं काय कर, म्हणजे असं जोरात ते काय. आणि कॉमेडी करणार खेळताना काय म्हणायचं, काय एखादी आठवण? म्हणजे ते कसं फास्ट झालं, कारण कशाला खेळताय म्हणणार, असं करा, मेहनत मारा, जरा चांगलं खेळा म्हणणार, असं का काय लागलं मग काय म्हणजे असं असे ते चांगले होते. मग तुम्हाला खेळवायचे. आणि मैदानात गेले की गोपाळ पाटील असं डान्स जय बजरंगने हे करीत जोरात वरड जाणार. आणि त्यामुळे लोक त्यांच्यावर मर्जी असायची. लोकांची कुस्तीला चांगली करते, फास्ट करायचा. आणि व्यायाम जास्त, तसा व्यायाम म्हणजे मी तरी काय कुणाचा बघितलेला नाही. बघा आमच्या देखत ते त्यावेळेला म्हणजे ते जवळजवळ उतरतेला लागले, पण एकदम ते मान 15-16 सहज. अरे किती झाले, आम्ही सहज बसून मापलं खडे, म्हणजे एक चांगला माप देतो, तर तिने 15-16 एकदम न थांबता
बैठका झाल्या. आम्हाला 100 वर्गात निघाला नाही. हा. म्हणजे हा. आम्हाला 100 जास्त, म्हणजे 100 आम्ही 10 मारेल. हम्म. पण एकच मारलं की तेव्हा 15-16 मारला. पण ते असं की 4000 बैठक मारतो म्हणजे मी. आणि माझ्या पायाखाली असं काय ते आपलं मुळा ठेवायचा, त्या मुळ्याचा पाय टाच लागणार नाही. नुसत्या चौड्यावर बैठकी. चौड्यावर बैठकी इतक्यात व्यायाम तिने केला. मग तुम्ही स्वतः बघितलेलं गोपाळ पाटलांचं? म्हणजे आम्ही बघितलं तेव्हा ते सांगायचं दोनपरीच्या अगोदर 2500 दंड आणि 2500 बैठका मारून आम्ही स्वतः बघितलेला आहे. तेव्हा ते जोर मारायच्या वेळेला ते जरा वेळा आणायचे कामावून, त्यावेळेला अशी हे पाणी व्हायचं, इतके जोर मारतात गोपाळवाडी. क्या बात आहे, क्या बात आहे. मग ज्यावेळी तुम्ही मठ तालमीत खेळायला लागला त्यावेळी मठ तालमीत तुम्हाला सीताराम निकम वगैरे होतीत का? नाही, तेव्हा ती काळाई मामला होती. नाही, ते काय इकडे वाघा तालमी कुठल्या होते. बरोबर, तेव्हा तालमीत नव्हती. ती तिने कुस्त्या बंद केल्या होत्या. पण मग मला सांगा मठ तालमीत आणि कोणते तुमचे जोडीदार होते त्यावेळेला? तो लहू इंगवणे होता. हे तर नामदेव म्हटलं नाही, नामदेव मुळे नाही, नामदेव हुजरे, कृष्णा हुजरे, नामदेव हुजरे. बर. तर ते नाता पोळ वगैरे सातारची पोळ होती. तुम्ही तिथं होता तेव्हा तुम्ही मैदानाला कुस्त्याला वगैरे जाण्याची योग्य होतं? असं काय झालं माहिती का, पहिल्यांदा इथनं गेलो, ते थोडे दिवस इथं 1 वर्षभर काढलं. मग कुठं मैदानाला वगैरे ते गोपाळवडलावरच आम्ही येतो इकडं, म्हणजे ह्या भागात तिच्यावर असायचं. तेव्हा कुस्त्या लागल्या लहान जोडीत आपल्या. आम्ही 50, 55, 60 किलो. नंतर मग वारणेवर गेल्यानंतर मी 62 किलोला खेळ, मग वारणेवर गेल्यावर लागलो खेळायला. म्हणजे पावसाळ्यात पांडवस्तारांनी जे कुस्ती मध्ये आमच्याकडे घेतली ते पहिल्याच वर्षी माझं वय पण तेव्हा काय मला वाटतं 18-19 वर्ष, त्यावेळेला मी 62ला कोल्हापुरात नंबर काढला. त्यावेळेला ते भीमराव माने प्रसिद्ध इथला किल्लेचा, ज्याला विलास पाटील, बरोबर, ज्याला बस्सा पुजारी ह्याने हरवून म्हणजे हे झालं. त्यामुळं इकडे भागात पण हवा झाली त्यांची. भीमराव माने चांगला पहिलवान की किल्लीचे माहिती झाड आहे भीमराव माने वारले, ते वारले का? त्यांच्यावर. बरं, मला एक सांगा, हे झालं तुमचं, तुम्ही कोल्हापुरात 1 वर्षभर सराव केला बरोबर. मग कोल्हापुरातले आणि कोण साधिक असतात पैलवानांना वगैरे बघण्याची योग आला? साधिक पैलवान काय होतं, मठ तालमीत येत होतं, त्यांना बघितलं तुम्ही? बघितलं की आम्हाला मग आमच्या सारख्या वस्तानी 1 मिनिट खेळायसाठी 2 हात इकडे तिकडे करायचं. म्हणजे प्रत्येकानं साधी वर खेळलो. म्हणजे त्याच्यावेळेला ते दाचोलीवर कुस्ती होती घरी, दाचोली साधी कुस्ती झाली कोल्हापुरात. त्यावेळेला ते आल्यावर आम्ही काय करतो, कोल्हापुरात गेलो मठ तालमीत जायचं म्हणजे आमची तालीम म्हणतो. वारणी जरी असलो कोणी तर काय स्पर्धा असल्या तरी मठ तालमीतला मुक्कामला आम्ही 4-5 दिवस स्पर्धा जाणार त्यावेळेला. मग त्यावेळेला आम्ही रोज संध्याकाळी मठ तालीम. मग ते आलं की आम्ही कुस्ती बघायसाठी बघायसाठी वारणीहून यायचं. मग चला काढा कपडं खेळा जरा मग साधी पैलवान असं तुम्ही खेळला साधिक बरोबर, असं हातात देऊन हे केले की नरहरी चोरगे चांगला पैलवान ते पण होते. नरहरी चोरगे कसे पैलवान? ते कसं पैलवान बंद केल्या टायमाला बिरा ह्याची बनकरची जी कुस्ती निघली त्यावेळेला पुण्यात म्हणे, त्यावेळेला ते आलते तिथं तिकडे कुस्त्या. त्यावेळेला अपाट गर्द्या, तेव्हा बनकर त्यावेळेला प्रसिद्ध, नवीन चोरगे पण प्रसिद्ध या काळाला पुण्यात. म्हणजे आम्ही तेव्हा ट्रक वगैरे असं गेलेलो बरोबर, तेव्हा लहानच नाही. मग तुम्हाला कोल्हापुरात वारणेला जाण्याचा योग कसा आला? ते कसं आहे, वारणेला माणसांची पैलवान घ्यायला चालू असं झाल्यावर बघ वसंत दुसरे त्या भागची तिने आम्हाला म्हणजे सलाग, म्हणजे आम्ही त्यांचं पट्ट ते गेले स्पर्धेला, मग आम्ही त्याच्यावर गेलेलो काय, मग तिने आम्हाला नेलं तिथं बरोबर. मग तात्यासाहेबांची तुझी मुलाखत झाली का? मग नंतर जेव्हा आम्ही 1 वर्ष काढलं, जेव्हा वर्ष काढलं आमच्या तब्येती झाल्या चांगल्या, व्यायाम झाला भरपूर. पांडुरंग स्टार आमच्या कसं काढून घेतल्यावर मग आमचा नंबर बसला. मग कसा एक होतं, कुस्त्या केल्या की रिपोर्ट तात्याने जायला आणि त्यांचं अभिनंदन पत्र प्रत्येकाला येतं, प्रत्येक तालमीत. बर, कोण विजय कुठल्या गावात तालमीत झालं एवढं त्यांचं लक्ष तालमीवर तात्यासाहेबांचं. बर, त्याला स्पर्धेला निघालो तर लगेच त्यासनी येण्या खर्च वगैरे तेव्हा देते, म्हणजे मानधन वगैरे सगळे असं द्यायचं. तात्यांचं लक्ष जास्त. बर, सगळ्या गोष्टी लक्ष. बर, मग तुम्ही किती वर्ष तिथे राहिला? म्हणजे 77 ते 82 पर्यंत, 85 पर्यंत होतो. अरे वा, म्हणजे 7-8-10 वर्ष तिथे होता. मग तुम्ही त्या ह्याच्याबरोबर त्यावेळी तुमचे जोडीदार कोण होते तिथे तुमचे? त्यावेळेला बघा, भीमराव माने, रघुनाथ कडोलकर, ते बाजीराव पाटील नेरले, अशोक मोरे, रावण बजेगे, शिवा जमने, कृष्णा पवार, रामा चव्हाण गावात निघून जाऊन करता माल्यातनं बरा स्थायिक आम्ही सरीराव कांगडे सगळे अशी लोक तिथे होते. बाबू, दिनकर पवार, दिलीप नाईक, असे म्हणजे 25-30 अशी ते होती की या भागात तुमच्या कोण उठत नव्हतं. म्हणजे अशी सगळी तिने 2 वर्षात सगळी झाली तयार. बरोबर. आमच्या गावचे रंगाल हवारांची कुस्ती तुम्हाला बघण्याची योग आलता ना काळ्यामध्ये? काळ्यामध्ये नाही, मठ तालमीत काय नाही. इथंच काय झालं, ते आमच्या एका पैलवानावर कुस्ती झाली, म्हणजे
ते वयस्कर लग्न वगैरे होऊन मला वाटतं 40 वर्ष असतील, तरी पण ते आमच्या इथल्या तालमीला पहिलवान त्यांनी पाडले ते रंगाला. एक मोठा पहिलवान, ते जुना मोठा पहिलवान. त्याचं आता 92 वर्ष वय झाले, वारले ते. स्वारी म्हणतात अशी घालायचं म्हणजे आमच्या लेवलच्या स्वतः पडायचं पडला, आमच्या तालमीला पडला का स्वतः बघितले. त्यांनी हिरामन बनकर यांच्याबरोबर कुस्ती त्यांची झाली असणार त्यांची चालते. बरोबर. मग वारणेवर तुम्ही ज्यावेळी होता त्यावेळी तुमच्या कुस्त्या लागायला सुरू झाल्या का? मग तुम्ही मैदानाला मग कोणाकोणाबरोबर झाल्या काय? हे बघा, त्यावेळा कसं झालं, इकडं हे जर मैदान झालं खुपिऱ्यात, त्यावेळा ते धर्मा कांबळे म्हणून एक प्रसिद्ध होते, मुरगुडचा नाही, इकडल्या ह्याचा पिरियडचा धर्मा कांबळे. मग तिची माझी कुस्ती झाली. यशोद मोरे वाशीचा काय, तिची माझी तिथं म्हणजे त्या भागात काय झालेलं, माझ्या कुस्त्या म्हणजे तिकडं कोगे, महे, खुपिरे ह्या गावाने कुस्त्या घ्यायला लागलं. काय चांगल्या म्हणजे तेव्हा एक 65 किलो वजन होतं आणि चांगल्या कुस्त्या करत होतो मी पण त्यामध्ये. बरोबर. मग तात्यासाहेबांचं पत्र वगैरे तुमच्याकडे यायची तेव्हा पत्र आहे का एखादं आठवणी म्हणून? ते एवढे राहिले नाही, पण येत होतं छापील पत्र सही असायची तात्यांची, अभिनंदन म्हणून. अभिनंदन. मग तात्या कधी तुमच्या जवळ आले तर तुमच्या संग बोलले, असं कधी व्हायचं? बघा, अशी तुम्ही आम्ही बसलोय त्या पद्धतीने आमची मुलाखत होती वर्षात एकदा, सगळ्या पहिलवानी बोलवून घेणार, काय आढावा असं होती. आणि कधी तुमचं कौतुक केलं असं? कौतुक काय, कुस्ती बघाय असं कृष्णा पवार आमच्या कुस्त्या बघाय असं खाली येतील बसलेलं. होय, त्यावेळेला कसं आहे, मैदान इकडं गणपतीच्या वेळेला व्हायचं, मग टॉयलेट खाली येतील कृष्णा पवार आमची कुस्ती बघाय. एवढं त्यांना आवड म्हणजे कसं झालं, त्यांनी एवढी आवड म्हणजे त्यांचे एक भाऊ पैलवान होते त्यांचे, ते दूध संघाला चेअरमन होते, ते नाना गोरे काहीतरी. ते म्हणणार काय, त्यावेळेला काय झालं म्हणजे हे फोडो असं आहे, फोडोली काय झालं, पाटील विरुद्ध हे कोरे म्हटल्यावर जरा हे, मग ज्यावेळेला म्हणजे आमच्या वडिलांनी आपल्या भावाला पैलवान केला मोठा, आणि ज्यावेळेला ते व्यायाम करतील इतका की असं टावेल पिळून घाम गेला पाहिजे इतका, आणि ज्यावेळेला कोडूच्या पैलवानी ते पडायला लागले त्यावेळेला आम्ही कोरे माहीत झालो कुठं कोडोलीत. कोडोली पाटील म्हणजे फार मोठे, त्यामुळे ज्यावेळेला आमचे भाऊ त्या सांगायचं काय, जेव्हा त्यासनी पडायला लागले त्यावेळेला कोरे म्हणजे काही माहिती होती गावात, म्हणजे त्यामुळे पैलवानची आवड त्याची जास्त, त्यामुळे ते सुरुवात झाली. म्हणजे पैलवान काय धबधबा त्यावेळेला त्या कोडोलीत त्यांचा त्या म्हणजे कुस्ती चांगली खेळणार. आणि कसं आहे, गावात तुम्हाला कळतेच हे कुणाचं गावाचा भारी पडते, सगळ्या पोरांनी पडायला लागले. बरोबर. म्हणजे त्यामुळे ते गावात सगळ्यांना माहित होते ना, बाबा कोरेंचं बघा, कोरेंचं पोरगा तयार झाले, सगळ्या आमच्या पाटलांनी पडायला लागले किंवा काय मजेत होते. मग गावात माहित होते ना सगळे, त्यामुळे तात्यासाहेबांनी कुस्तीवर भरपूर प्रेम केलं. कायम प्रेम. मग ते झालं. त्यानंतर मला एक सांगा, हा तर एक आहे इतिहास झाला कुस्तीचा. मग तुम्ही ज्यावेळी 7 वर्ष तिथे राहिला त्यावेळी तुमच्या बरोबर जोडीदार तुमचे कोण होते? म्हणजे जमनिक वगैरे खेळायचे का? जमनिक वगैरे जोडी तुम्हाला टक्कर देत होती का कुस्ती खेळायला? जोडी आमच्या जमनिका तुमची त्या मोठी आमच्यापेक्षा, तिने आम्हाला तयार केलेलो जमनिकानी किंवा कृष्णा पवार तुमच्याशी मोठे, म्हणजे कसं आहे, जोड मोठी आमच्यापेक्षा, जोड मोठी, वजन कमी पण जोड मोठी. कृष्णा पवार खेळाय कसे हो? त्यांच्या परवा एक मुलाखत घेतली. ते कसं आहे माहिती का, कुणाला कधी पाडील सांगता येत नव्हतं. मोठ्या पैलवान तर लय लवकर पाडीला, म्हणजे फास्ट कुस्ती करणाऱ्याला लवकर पाडीला, आणि जे कुस्ती रेंगाळच करील का त्याला पाडता येत नव्हतं. फास्ट करणारा लगेच मारायचा, डाव पटपट मार, टांग, धोबी, डंकी हे सगळं डाव सगळं डाव होतं. म्हणजे असं एक फेमस डाव असं काय नाही, कुठलाही डावात गेला तर मारायचा. आणि गुलाब बर्डे बरोबर त्यांची कुस्ती झाली, खरं आहे का? 2 वेळ झाली. बरं, कुठं कुठं झाली? बांबोड्याला झाली. त्यावेळेला शिल पाडलं आणि नवीन सोडून धरा गेला, म्हणजे ते कसं आहे, वजन जास्त गुलाब बर्डे आणि मोठी म्हणलं धरू नको म्हणतो मी, त्याला नवीन कशात असतोच याला पाडलंय नाही. तेव्हा कसं आहे, 6 महिन्यात ती जोड वाढली. गुलाब बर्डे म्हणजे मोठी तब्येत आणि अशी उलटी गुडी 90 किलो 95 किलो वजनाला मारायचा जाग्यावर त्यावेळेला, असं ते. त्यावर सरोडवर ते जरा त्याला भारी पण मारलं, त्याने स्वतः मान्य केलं की मला की खाईनं गेला, मीच उलटा मारला, आडवं तिडवं मग धरून हे केलं मागणं, कुस्ती झाली ती खालावर, बऱ्याच वेळ कुस्ती होती. होय, पण गुलाब बर्डे महाराष्ट्र चांगला बर. मग तुम्ही हे झालं, जमनी कुस्त्या करायला एकदम चांगला मैदानात, जमनी मैदानी कृष्णा पवार जमनी प्रसिद्ध मैदानात सांगा वगैरे लावा. बर बर. त्या कालखंडामध्ये तुमचा जो महिनुद्दीन हंगडवस्ता तुम्हाला आलेत नंतर, हंगडवस्ता कशी शिकवायची हो? कसं आहे माहिती का, तुमची शिस्त होती कडक हंगडाची, म्हणजे व्यायाम करून घेण्याच्या बाबतीत किंवा पोरांच्याकडे म्हणजे शांत आणि चांगली.
माणूस हृदयाने चांगला चांगला. आणि शिक्षण पैलवानला कशा पद्धतीनं कुणाचं काय म्हणजे इकडे तिकडे घ्यायचं नाही, हे काय चिडत म्हणजे असं म्हणजे नोरा कुस्ती नवरा आम्हाला माहितच नव्हतं आमच्या तेव्हा नव्हतं. नोरा म्हणजे काय नाही, कुस्ती म्हणजे बऱ्याच मैदानावर मोकळं येतो. वारणीचं आमचं नाव झालं तसं जुडली पोर खेळायची बंद झालं आमच्याबरोबर. म्हणजे अशा मैदानात गेले पोरं आहेत पण उठणार नाहीत, मग त्यावेळेला काय मोकळे यायचं. पण नोरा नाही की बाबा पडतो मी काय नाही, मोकळे यायचं परत मोकळे यायचं. या लागायचं तुम्हाला बऱ्याच वेळ कितीतरी मैदान आहे मागे. त्यामुळे पण असं काही करायचं नाही असं काय नाही. बरोबर. मग तुम्ही आता हे झालं, पण तुम्ही महाराज केसरीच्या कुस्त्या ज्यावेळी तुम्ही जायला लागला बघायला, तुम्ही कधीपासून सुरुवात केली जायला महाराज केसरी? मी 2 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन खेळलो. म्हणजे पहिला खेळलो कुठे मुंबईत. पहिल्या मी सुरुवात माझी मुंबईला झाली. म्हणजे त्यावेळी कोण महाराज केसरी झाला? त्यावेळेला आप्पा कदम झाले. आप्पा कदम महाराज केसरी. मग त्या कुस्तीचा काय इतिहास आहे? रामामाने आप्पा कदमांची कुस्ती झाली काय? रामामाने आमच्या कोल्हापूर मधून काय, ती कुस्ती मातीत झाली. आणि मातीत झाल्यानंतर हिने हरवलं, पण तू कुस्ती रामाने चांगली केली. रामाने कसं टांग वगैरे लावल्यावर एका साईडला कुस्ती गेली मॅटच्या बाहेर, म्हणजे मातीचा काढ ढाकळीची टांग जी लावली बाहेरली रामाने, ते जवळ चित्रच पडले पण मैदानच्या बाहेर पडले. आणि मग त्यानंतर मग परत कुस्ती झाल्यावर त्याची पॉईंटवर घातली. आणि शेवट फायनल कुस्ती आली तिंचीनी, मला वाटतं शिवाजी पाचपतीची, आणि शिवाजी पाचपतीला हरवलं. आणि महाराज केसरी आप्पा कदम झाले 1978. आणि त्यानंतर परत दुसऱ्या कुठल्या कोणत्याला? त्यावेळेनंतर मग ह्याला 80ला खोपला होतो मी पण स्पर्धेला. त्यावेळी महाराज केसरी कोण झालं? त्यावेळेला अपाला शेख. आपला हे इस्माईल शेख. इस्माईल. त्या कुस्तीचा काय इतिहास हो? इस्माईल म्हणजे इस्माईलला काय झालं, म्हणजे फायनलला त्यांनी विष्णू भंडाराला हरवलं. बर. आणि त्याच्या अगोदरची कुस्ती मदारावर झाली. मदार नदाब. त्याच्या अगोदरची नामदेवमुळे बरोबर. बरं. नामदेवची त्यांची पहिली 20 मिनिटं झाली. 20 मिनिटं कोणी कोणाला पॉईंट नाही. दोघांचा डाव एकच, हे काका हा तिकडे घालणार, तू तिकडे घालणार, कुणाला पॉईंट नाही. परत 10 मिनिट लावली, परत तेच झालं. परत मग संध्याकाळ झाल्यामुळे ते थांबवलं. तिने आणि काय कमिटीनं निर्णय काय घेतला होता की हे कुस्तीचा निर्णय द्यायचा नाही, दोघांना बाद करायचा. आणि नवीन त्यांचं काय झालं, आणि परत तिने सकाळी दुपारी 17 परत कुस्ती घ्यायची ठरली. मग दुसऱ्या नामदेवमुळे म्हणजे काय जरा तब्येत बरोबर नामदेवमुळे खेळ नाही. तुम्ही बरोबर होता का? होतो नामदेवमुळे आम्ही एकत्रच बसलो होतो दोघांना. मी त्यांचे कपडे घालायला असायचा त्यावेळा. काय मुंबईत पण असायचा, मुंबईला पण नामदेवमुळे खेळते महाराष्ट्राला नाही त्यावेळा. मग नामदेव म्हणजे म्हटले तर तब्येत बरोबर नाही म्हटल्यावर तिथं ज्यावेळा कुस्तीला इस्माईल गेले आणि हे आम्ही म्हणजे नामदेवमुळे गेले नाहीत. इस्माईल काय झाले तिथं विजयी झाल्याबरोबर इस्माईलला विजय दिला नामदेवमुळे येत नाहीत म्हटल्यावर. त्यावेळा माझ्या उगाच आठवतंय की नाही, इस्माईल तिथनं पळत आला. आम्ही गॅलरी बसलो होतो दाखले गॅलरीमध्ये. पळत आले नामदेवच्या पाया पडले. म्हणजे तू आला नाही आता मी मला महाराष्ट्र झालो. म्हणजे अशी तिचा हे होतं कॉम्पिटिशन इस्माईलला. आणि इस्माईलला म्हणजे विरोधी पैलवान पाया पडणे हे पाया म्हणजे कसं डाव उलटा लागला की नामदेवमुळे काहीच करू देत नव्हता इस्माईलला. नामदेवमुळे महाराष्ट्र झाला असतं त्यावेळी. म्हणजे त्याला हरवलं की मराठी नाही, मराठी नशीब आहे शेवट. ते काय पण इस्माईलला पाडला इस्माईलला पडला. इस्माईल जसं नाही आला तर पाया पडून सांगितलं नाही असं मला मी स्वतः मागच्या दोघं जायचं समोर, म्हणजे की आता मी मराठी झालो, मला ऐकत नाही म्हणजे असा. आणि त्यानंतर मग परत काय झालं? परत त्याची कुस्ती मदारावर लागली. मग मदार दोघं जण मदार आल्यावर मदारच्या आधी जे कपडे काढून मैदानात उधळा उडवीत नाही इस्माईल. आणि मदारला काय वाटत थोडक्यात हे पोरग लहान काय करते मला, म्हणजे त्याच्या म्हणजे मोठा पैलवान तेव्हा, मोठा म्हणजे सगळे 5 फुटे वगैरे सगळ्यांच्या पेक्षा मोठा पैलवान तेव्हा मदार होता. मग त्यावेळा दुसऱ्या वर्षी आदल्या वर्षी मदाराने चाल दिली कोणाला 5 होत्यानी महाराष्ट्राच्या वेळा. बरोबर. ते झाले तर हे आता पुढल्या वर्षी हा होणार 100% गॅरंटी सगळ्यांची. या वर्षी मदार होणारच. आणि कुस्ती मला वाटतं अर्धा मिनिट लागली असेल. धुळा उडूला नुसत्यात शीट घातली पंचांनी. आणि मदारला काय वाटलं थोडक्यात मला म्हणायचं की सहज पळायसाठी सहज मानव हा टाकाय गेला फक्त असा मारायला गेल्यावर ते डुबलं आणि उलटी पुट्टी मारली डायरेक्ट चित. म्हणजे मला वाटतं अर्धा मिनिट नाही मदार चित. बर. चित झाल्यावर काय पंचांनी निकाल दिल्यावर मदारला काय खुर्ची तिथलीच होती पंचाची, ती पंचांनीवर मार हे करत दगा केला जोरात. त्यामुळे त्यासाठी ते ह्याला विजयच केला त्यावेळा इस्माईलला. इस्माईल महाराज नाही त्यानंतर कुस्ती ती लागली. मातीतनं पहिला आला इस्माईल मदारला हरवल्यामुळं. आणि मग दुसऱ्या दिवशी फायनलची कुस्ती विष्णू भंडारे तिची लागली. बर. आणि विष्णू भंडारेला हरवून पॉईंटवर इस्माईल महाराज झाले. महाराज झाले.
ही कुस्ती तुम्ही बघितली ही आणि त्यावेळी तुमच्या तिथं कुस्त्या होत्या, ह्या दोन्ही बघितल्या. मग त्यानंतर तुम्हाला कुस्त्या बघण्यात असा भरपूर योग यायला लागला. योग कसा आहे मग 82 दरम्यान मी म्हणतो तिकडे त्या पैलवानावर माझ्या पायाला लागले. म्हणजे माझा 70 किलो वजन झालं. कुस्त्या या भागात करतोच, मग तेव्हा ते पैलवानच्या पायाला लागल्यामुळे आम्ही पाय माझा हे झाल्यामुळं थोडं 2 वर्ष थांबवून बघितलं, काय करून बघितलं ते काय होईना झाले. आणि तेव्हा ऑपरेशन वगैरे काय नव्हते. मग बघितलं मी बऱ्याच वर्ष काय, आणि काय नाही ह्या वर्षी 3-4 महिने लागलं नाही म्हणून म्हणलं आता तयारी चांगली केली. कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी चाचणीसाठी आलो काय 76ला, आणि सेमीफायनलच्या वेळा मला वाटतं शाहपूरचं पोरग होतं, या कुस्ती करताना पाया लागलं, ती कुस्ती मी जिंकलो. काय म्हणजे टायमर झालं तर थोडं माझं पॉईंट होतं त्याच्यावर. मग परत नंतर पाय सुजला, कुस्ती करता आला नाही, मग त्यावर मी स्पर्धा बंद केल्या. आणि थोडक्यात तेव्हा तिथनं कुस्तीच मला वाटते बंद केली. बरं, पण मग तुम्ही महाराज केसरीला तुम्ही ज्यावेळी जायला लागला तेव्हा लक्ष्मण वडार वगैरे ही पैलवान जी होती त्यांच्या कुस्त्या बघण्याची योग तुम्हाला येत होता का? नाही, ते आमच्या आधीच फार पूर्वीची. त्याची कुस्ती काय बघितली नाही तुम्ही? ते गुलाबर्डेवर बघितलेली कुस्ती. कुणाची? लक्ष्मण वडारांची. कुठं झाली ती? कोल्हापूर खासबाग मध्ये. काय झालं त्या कुस्ती? ते काय झालं, पाऊस आला आणि पावसामुळे कुस्ती थांबली नाही. गुलाबर्डे तेव्हा चांगली जोड होती आणि लक्ष्मण वडाला जरा शेवट कुस्ती नगरपालिकेला घ्यायची होती त्यासनी, तेव्हा कोची म्हणून घेतली त्यासनी, तालीम संघाला कुस्त्या लावल्या होत्या. त्यांची बाळोपाटायला होती लक्ष्मण वडाराची. बाळोपाटील कुठचे कुळीद्रेचे बाळोपाटाने पाडलं लक्ष्मण वडारांनी. असं झालं. मग त्यानंतर नामदेव बर्डेवर घेतली त्यांची, गुलाबर्डे त्यांची. मग गुलाबर्डे पण जोड चांगली होती मोठी काय, पण पाऊस आला नशिबानं 5 मिनिट झाली तो कुस्ती सोडवली. झाली. मला एक सांगा, हे पैलवान झाले, तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो तुमच्या? आमच्या आवडीचा पैलवान युवराज पाटील. युवराज पाटील कोपाळे म्हणजे महाराष्ट्र केसरी युवराज पाटील. कमी वयात झालेला युवराज पाटील. कमी वयात कसा पैलवान होता? कसं आहे म्हणजे काय, मी जरा जवळ किती म्हणजे 50,000 कुस्ती बघितली असेल, 50,000च्या आसपास. युवराज पाटला एवढे फास्ट पैलवान कोण नाही. कसा पैलवान म्हणजे मागं गेल्याला किंवा दिसायला नाही कुस्ती करता. सत्पाल्या मागे जेवढा गेला तर त्याला दिसायला नाही आम्हाला, म्हणजे बघणाऱ्या. कसा गेला पटकन? बर 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 बर. खाली घेतला ते 2-3 वेळा सत्पालनं केला प्रयत्न, पहिल्या कुस्तीच्या वेळा प्रयत्न भरपूर केला. ती कुस्ती कुठे झाली? खासबागला. काय झालं त्या कुस्ती? त्यावेळेला काय झालं, लोकून सत्पाला ही गेले तर युवराज पाटील, तिने इतकी ताकद लावली मला 1-2 मिनिटं चालवीत, म्हणजे त्या मातीत खासबाच्या कोण ओळखत नव्हतं, कोण कुठं आहे म्हणजे कोण खाला वर आहे काय ओळखत नव्हतं. इतकी फास्ट होता, धुळा उडला सगळ्या मैदानात. मग एवढी सत्पालनं प्रयत्न केला निघून जायचा, पण ती काही युवराजी मिठी काय सुटली नाही त्यावेळेला. आणि खाली घातल्यावर काही गेली घातली आणि तीच झाला. म्हणजे थोडी तक्रार म्हणजे काय झालं, आमच्या पैलवान एकदम निघाला नाही. तक्रार म्हणजे काय नाही, त्या डावात काय सत्पाल सुटू शकत नव्हता, म्हणजे पूर्ण पाडला. पण आपलं सत्पाल म्हटला की माझी कुस्ती झाली नाही चांगली. दादूमाल तर 2-3 वेळ काहीतरी पाडल्यामुळे दादूमालाच्या मनात म्हणजे पळत दादू उचलून घेऊन घ्यायला चालू केलं, नाचायला लागले. म्हणजे काय आम्हाला कसं, आम्ही एवढं कुस्त्या बघलेल्या माहित आहे की आम्हाला, म्हणजे सत्पाल काय त्यांना वाचू शकत लावून वसला नव्हता, पूर्ण पडला. पण तू त्याला कारण गावलं, म्हणजे 15 निकाल द्यायच्या आधी कसं काय पळत आलं उचलून घ्यायला, कसा युवराजला हे झालं. नाही तर काय युवराज पाटील मोठी जोड सगळ्या, बरोबर, सत्पालपेक्षा मोठी जोड कायमची युवराज पाटील. कराडमध्ये बघितली, कराडमध्ये सुद्धा युवराज पाटील चढ झाला. 2-3 वेळ खाली घेतलं. कडला गेल्यावर काय होणार, सत्पाल खाली बसणार नाही, आत येऊन युवराजला खाली घेतलं, युवराजला डाव दिल्यावर सत्पाल जाणार नाही. म्हणजे एक मी कसं मी बघतोय की नाही, सत्पाल तसा हुशार पैलवान, म्हणजे त्याला कधी कोणाला डाव दिलेला नाही, कुस्ती झालं. पण आपण डाव घेतल्यावर कुस्ती धरलेला नाही मैदानात, असं होतं. पुण्याला गेलो बघायला, चांगला म्हणायचं का? एक सांगतोय का, मोठा पैलवान सत्पाल, म्हणजे मोठी पैलवान, त्याला जोडच नाही म्हणा. मग समजा एखादा बारका पैलवान आहे, हे कोण उदाहरण त्यावेळेला कसं आहे, हिरावण वगैरेची हवा पुण्यात जास्त, मोठा पैलवान तिथला कोण कुस्ती लावली, आम्ही आपल्या इकडे बघायला गेलो. मग सत्पालनं काय गेले, घुसला ते धरून आलो, लकड कुटाजवळ असा पडलेला, असा झालेला सत्पाल, सत्पाल तसा डाव घेतला, उठून नाही मला, म्हणजे नवीन नाही, उठून नाही, असाच मला डाव दिला पाहिजे. तसा दिल्यावर लाभलं लगेच सत्पालनं त्याला, कुणाला झाली गोष्टी. म्हणजे युवराज पाटील नाही म्हणायचा न, आपण असला आपण डाव देत नाही, दिला नाही युवराजला, कवा डाव दिला नाही. युवराजला परत खाली बसायला लागणार. युवराज तेवढा म्हणजे जोरात तुला दसरंग वगैरे फिरून करायला निघून गेलाय खाली. काय सांगतो, युवराजांची कुस्ती सत्पाल सोडून कोणाबरोबर झाली हो? ते काय विजय कुमारवर बघितली. कशी झाली ती कुस्ती? खासबाला स्वारी घालून पाडलं ते विजय कुमारला. विजय कुमारची मी मुलाखत घेतली आहे, पंजाबचा विजय कुमार,
आणि मुलाखत घेतली पण विजयकुमार सांगितले मी युवराजला पाडले म्हणला. नाही मी स्वतः बघायचो नाही. हा आम्ही त्या कोल्हापुरात पाडलाय त्याला विजयकुमारला. पाडलाय सॉरी पण मी पंजाब मध्ये गेलो त्यांच्या घरी अमृतसर मध्ये असं बिट्टलजवळ असायचं पहिले. बरोबर त्यावेळी पहिलवान पहिलाच बिट्टलजवळ आला. आठवी तब्येत होती. त्याला महान भारत केसरी हिंद केसरी होता तो. त्याला पाडले खासबागला युवराज. तुम्ही स्वतः बघितलेली पहिली युवराजी तीच कुस्ती हो. म्हणजे महाराष्ट्री काय आम्ही तेव्हा तालमीत नसल्यामुळं हिच होतो गावात जेव्हा युवराज महाराष्ट्री झाला तेव्हा. आणि नंतर ही कुस्ती बघितली मी. युवराज वयाने तुमच्यापेक्षा जरा मोठे होते आमच्या आधी तर. म्हणजे आम्ही तालमीत जायचे तिथे महाराष्ट्री झाली युवराज पाटील. आणि माणूस म्हणून युवराज पाटील कसे हो कसं आहे पैलवान असणे चांगले. पैलवानाची कुठल्याही मदत करणे हे करणे सगळ्या माणसाचे पैलवान असणे. फक्त कसं आहे युवराज एवढा मोठा पैलवान कोण नाही. फक्त थोडं तालीम संघानं आमचा पैलवान मोठा म्हणजे बिगर हिज आमची निवड झाली पाहिजे ऑलिम्पिकला किंवा कशाला. आणि ते त्या दिल्लीवाल्याने ऐकलं नसल्यामुळं युवराज थांबले मग त्यासाठी. आणि गुरुला मानलं तिने नाही होय. आताच कसं लगेच गुरुला सरत्यात. बाळाबाबांनी धर म्हटलं तर कुस्ती धरणार नाहीतर तुम्ही किती पैसे टाका पुढ्यात तेव्हा काय नाही. जर बाळाबाबा जर कुस्ती धर म्हटले तर धरणार नाही तर नाही. बरोबर एवढं तिने केलं. मग मला सांगा गणपती आणल्याकर वस्ताद म्हणून कसे होते हो. नाही ते आमच्या अगोदरचे मोठी ती पैलवान पण वस्ताद म्हणून कसे शांत माणूस. म्हणजे आम्ही म्हणजे जास्त परिचय आला नाही आमचा पण शांत बोलून बोलून सगळ्या. तुम्ही कधी त्यांच्या चरणाला हात लावला तर आम्ही पाया पडतोच घेऊ आपल्याकडे मैदानाला गेली दिवसाने. मारुती माने कसे त्यांचा पण थोडा परिचय माझा कमी पण कधी मैदानाला घेऊन पाया पडणे हा योग सगळे कसं आहे आम्ही गेलो की सांगितलं वगैरे असायचे. म्हणजे काय विष्णू सावर्डेकर नाही ते बघाय नाही म्हणजे कुस्त्या राहून दे मैदानाला बघितलं बघायला नाही त्यांना नाही. श्रीपती खाचनाळे कसे ते काय शाहूपुरात असल्यामुळे जाणे भेटवायचं कधी बोलणं झालं का. ते वयस्कर झाल्यानंतर आम्ही कधी खासबामध्ये किंवा घाटपतीची बोलायचो. तिचा मुलगाही पण होता. तुमच्या आवडीच्या कुस्त्या किती हो साहेब तुमच्या आवडीच्या कुस्त्या. एखादी कोणा आवडीचा पैलवान तुम्ही गेलाय कुस्तीनं कुस्ती बघितलं तुम्हाला समाधान झालं असं कोण एखादा पैलवान आहे का तुमच्या आवडीचा. आता कसं आहे पैलवान बरीच आहे बघितलेला काय एकापेक्षा एक पैलवान मी बघितले आहे त्यामुळे काय. पण एखादा आवडीचा महाराज केसरीच्या कुस्त्याला तुम्ही आता 25 झाला जाताय मग तुम्ही अशा आवडीचा एखादा महाराज केसरीची कुस्ती तुम्हाला आवडल्या फायनलची कुस्ती असे काय. पृथ्वीराज पाटील परवा महाराज झाला तेव्हा चांगल्या त्यानं म्हणजे त्यासाठी आम्ही प्रयत्न सारखा चालू त्याला महाराज करायला. लोकांच्या ह्यानं ते झाला महाराज चांगलं खेळला चांगला खेळला पृथ्वी एकदम चांगला एकदम. बर नुरा कुस्ती हा प्रकार आलाय कुस्तीमध्ये हा याच्याबद्दल तुमचं बघा पूर्वीचं जे तुम्हाला ही जी मुलाखत तुम्ही घेतलेली आहे त्या मला वाटते मुन्नालाल शिक्षिका काहीतरी घेतलेलं आहे तुम्ही सांगलीचा. मुन्नालाल शेट्टी यांच्यातलाच आहे. बरं त्यावेळा कसं होतं पहिलवान आमच्या त्या काळात एकदा पहिलवान झाला तर त्याला किमान 4 वर्ष 2 वर्ष तू तयारी करून खेळ वर्षांनी तयारी करून खेळ लगेच उद्या कुस्ती नाही. म्हणजे काय होतंय आज खेळतोय उद्या खेळतोय परवा खेळतोय म्हणजे पडलं तर आम्हाला झोप लागत नव्हती. आज आम्ही काय मोठ्या जोडी नव्हतो झोप लागत त्याला नवीन पाडायची तयारी करायची खेळायची. आता तसं नाही आता रोज चालू आहे. म्हणजे त्यामुळे नुरा प्रकार नुरा असं म्हणणार नाही आम्ही परत कशाला जर ती नुरा नाही पण तेवढी तयारी करणार. आज कसं आहे आज बनकर म्हणा बनकरला पाडायसाठी सामान तरी कुस्ती मेहनत करायला पाहिजे नवीन पाडायसाठी आपण उद्या धरतात म्हणजे परवा लागली असं नाही तयार करायची तिची. बरोबर त्यामुळं लोकांची इच्छाशक्ती कमी व्हायला खेळा तो आजाने खेळतोय आम्ही खेळणारा म्हणतोय तुला काल पाडला खेळायला नाही आणि सामान्य खेळ तयार करून मग आपण खेळूया. बरोबर असं होतं ते झालं. आता व्यसनाधीनता एक वाढली म्हणजे डोपिंग वगैरे झालेलं आहे कुस्तीमध्ये इंजेक्शन घेणे याच्यावर तुमचं मत काय साहेब. नाही बघा हे एक अजून म्हणजे मी तरी कोणाची बघितलेलं नाही पण चालू आहे आता लोक म्हणतात मग त्याबद्दल होऊ नये काही नाही होऊ नये. कुस्ती मेहनत करायला पाहिजे. कुस्ती मेहनत केल्यावर काय करायला लागत नाही. पहिल्या वेळी तुम्हाला असं कधी इंजेक्शन घेणे वगैरे हा प्रकार होता काय नाही कधी नाही. बरोबर. आता नवीन पिढीतल्या पैलवानांनी काय करायला पाहिजे व्यायाम कशी करायला पाहिजे कसं होते व्यायामाचा हे आधुनिक पद्धतीने व्यायाम भरपूर बघतोय मी चांगले पोरं भरपूर व्यायाम करतात. फक्त खच लागायला जे असं पांडुरंग आमच्या सांगितलं एवढं हप्ता मारलाच पाहिजे. बरोबर तर तो पैलवान होतोय. ठराविक एक कसं आहे 2 तास तर 2 तास जोर मारायचा हात उचलता कामा नाही. आमच्या म्हणजे हांगड वस्ता वगैरे तास दीड घड्याळच आम्ही लावून जोर मारायचं. 1 तास त्यांना हलाय नाही मारायचंच किती पण मार. बरोबर म्हणजे असं होतं
बरोबर. त्यामुळे असं की आताच्या मुलांनी असं करायला पाहिजे. खच वाढायला आणि आता जी व्यसनाधीनता वाढली ह्याच्याबद्दल तुमचं मत आहे की तिने व्यसनाधीनता करावी का करू? नाही व्यसन करून असं कुस्ती मेहनत तिला काय व्यायाम आणि खुराक खाऊनच पैलवान झाला पाहिजे. बाकी व्यसन करून नाही काय होत नाही. फिट नाही ते पैलवान. ते उगाच वाटतं. शिक्षण घेतलं पाहिजे का पैलवानांनी? कसं आहे शिक्षणाशिवाय चालत नाही काय पण कुस्ती मेहनत भरपूर करून काय त्या सवलत देतात शाळा तुम्हाला माहित आहे काय त्यामुळे काय शिक्षण पाहिजे आणि शिक्षणामुळे आता मोठा अधिकारी व्हायचं म्हणजे ग्रॅज्युएशन लागते नाही. बरोबर. चांगलं शिकलेलं पाहिजे. ओके. आज पैलवान तानाजी ढवळे यांच्याजवळ आलो. ते 1980च्या दशकातील नामांकित पैलवान आणि त्यांनी जो आज इतिहास सांगितला हा एक चांगला ऊर्जादायी इतिहास त्यांनी सांगितला. आठवणी चांगल्या सांगितल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार साहेब. नमस्कार.